डोंगराळे घटनेच्या निषेधार्थ कासोदा येथे भव्य मूक मोर्चा। कासोदा तालुका एरंडोल, प्रतिनिधी नुरुद्दीन मुल्लाजी। मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात 3 वर्षीय निरागस बालिका यज्ञा दुसाने हिच्यावर झालेल्या अत्यंत मानवताविरोधी अत्याचारानंतर तिची दगडाने ठेचून निर्घृण हत्या झाल्याच्या हृदयद्रावक घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे। या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी येथे मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले। शहरातील शेकडो नव्हे तर हजारो नागरिकांनी स्वयंप्रेरणेने एकत्र येत या चिमुकलीला श्रद्धांजली वाहत तिच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला। मोर्चासाठी उसळले जनसागर। बिर्ला चौकातून सकाळी 10च्या सुमारास मोर्चाची सुरुवात झाली। हातात पीडित बालिकेच्या न्यायासाठी मागणी करणारे फलक, तोंडावर, हातावर काळ्या पट्ट्या आणि मनात संताप घेऊन विविध समाजातील नागरिक शांततेने एकत्र आले। यात सर्व शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, सर्वपक्षीय पदाधिकारी, ग्रामस्थ आदींनी उपस्थिती लावली। मोर्चा जसजसा पुढे सरकत गेला तसतशी नागरिकांची गर्दी वाढतच गेली। महिलांचा सहभाग देखील लक्षणीय होता। मोर्चाच्या समारोपस्थळी सपोनी निलेश राजपूत यांच्या समोर नागरिकांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली। ही घटना समाजातील प्रत्येक संवेदनशील व्यक्तीला अस्वस्थ करणारी आहे। अशा प्रकरणांना दीर्घकाळ लांबणीवर टाकून न्यायाला विलंब होऊ देऊ नये। या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात व्हावी। शासनाने उज्ज्वल निकम यांसारख्या ख्यातनाम सरकारी वकिलाची नियुक्ती करावी, जेणेकरून आरोपीस कठोरात कठोर फाशीची शिक्षा लवकरात लवकर मिळेल। नागरिकांनी कासोदा पोलीस स्टेशनचे सपो. नि. राजपूत यांना निवेदन देत या प्रकरणातील चौकशी जलद गती न्यायालयात चालवून दोषी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी दिलेल्या निवेदनात केली आहे।